नमस्कार. मागच्या वेळेला आध्यात्मिक विचार हा विषय मला दिला होता आणि सहसा आध्यात्मिक विचार म्हटलं की आपल्याला जरा थोडे कपाळाला आठ्या पडतात. हे काय आपल्याला सांगणार आहेत, उपदेश करणार आहेत वगैरे. पण तरी पण मी असा विचार केला की जो काही अजूनपर्यंत मी अध्यात्म वाचलं असेल, जे समजलं असेल, ते कोणापुढे तरी आपल्याला ठेवायला मिळतंय. तर आपण ही संधी सोडायची नाही आणि म्हणून मी नाव दिलं होतं. पण काही कारणास्तव मी येऊ नाही शकलो. तेव्हा आज आता ती संधी मिळाली आहे, तेव्हा माझे विचार तुम्हाला सांगणार आहे. खरं म्हणजे आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आहात. आपल्यापैकी कैक जण आध्यात्मिक क्षेत्रात खूप पुढे पण गेलेले असू शकतात. तर तरी पण त्याच्यामुळे मी मांडलेला विषय हा काही मी शिकवतो वगैरे असं कृपया समजून घेऊ नये. आणि खरं म्हणजे आध्यात्मिक विचार हा हळूहळू झिरपत जाईल अशा पद्धतीने सांगायला हवा. परंतु माझ्या मनात सांगण्यासारखं खूप आत्ता आहे आणि ते थोड्या वेळात मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. म्हणून जसा मला जमेल तसं सांगितलंय. हे बोलायला गेलं तर एखादी गोष्ट राहू शकते, तसं नेमकेपणा येणार नाही. म्हणून मी वाचून दाखवणार आहे. कृपया गोड मानून घ्या. तर आजच्या विषयाची मांडणी 5 भागात मी केली आहे. 5 भाग जरी असले तरी 8 मिनिटातच संपवणार आहे. पहिलं म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्माची आवड कशी उत्पन्न होते, 3 परमेश्वर प्राप्तीसाठी किती काळ लागतो, 4 इच्छित हेतू साध्य झाला नाही तर काय, आणि सद्य परिस्थितीत मनुष्याकडून किमान काय अपेक्षित आहे. अशा 5 विषयात मी विभागणी केलेली आहे. आता आपल्यामधील, आता अध्यात्म म्हणजे काय, आपल्यामध्ये परमेश्वराचा जो अंश आहे त्या आत्म्याचा शोध घेणे म्हणजेच स्वतःला ओळखणे म्हणजे अध्यात्म. इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याला बुद्धी ही अधिकची गोष्ट मिळालेली आहे आणि 84 लक्ष योनीतून मनुष्य जन्म मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. म्हणून त्याने ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. तर ब्रह्माचा शोध का घ्यायचा, याचं उत्तर भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायात मिळतं. माझं बरंचसं जे विवेचन आहे हे भगवद्गीतेवर आधारित असणार आहे. 15व्या अध्यायात दिलेलं आहे, श्रीकृष्ण म्हणतात की मी प्रत्येकाच्या हृदयात अंश रूपाने आहे आणि हा माझा अंश मृत्यूनंतर परत माझ्यामध्ये विलीन झाला की ब्रह्मप्राप्ती झाली, त्याला पुनर्जन्म नाही. ममेव अंशो जीवलोके जीवभूता सनातनः असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, म्हणजे ब्रह्मातला अंश आपल्यामध्ये आहे आणि तो अंश त्यांच्यामध्ये जाऊन मिळवायचा म्हणजे मुक्ती मिळवायची. ह्याचा जो विचार केलेला आहे ते म्हणजे अध्यात्म. म्हणून परत परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये जीव अडकतो आणि कर्मानुसार वेगवेगळ्या योनीत जन्म घेतो. म्हणून प्रत्येक योनीत दुःख वेगळे. म्हणून जन्ममृत्यूच्या फेऱ्या टाळण्यासाठी ब्रह्मप्राप्ती आवश्यक आहे. तर हे झालं अध्यात्माबद्दल. आता अध्यात्माची आवड कशी उत्पन्न होते. आपली प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे, सत्व, रज आणि तम. या प्रकृतीचा निर्माता परमेश्वर आहे आणि त्याच्या इच्छेनुसारच सर्व होते असे श्रद्धा असणारा आणि सर्व सुखाचा त्याग करणारा सत्वगुणी असतो. तर काम आणि क्रोध याच्या प्रभावाखाली असणारा रजोगुणी असतो. केवळ निद्रा, आळस, चुका करणारा आणि अज्ञानी असा जो तमोगुणी असतो. यावरून आपण म्हणूया की सत्वगुणी मनुष्यालाच ब्रह्मज्ञानाची आवड उत्पन्न होऊ शकते. सत्व, रज आणि तम या गुणाचं एक सोपं उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो. 3 जण होते, एका पंक्तीमध्ये जेवायला बसले. 3घही मित्र होते, 3घांनाही डायबेटीस आणि गुलाबजाम वाढायला आले. पहिला जो होता तो म्हणाला, बाबा मला डायबिटीस आहे, हे मला खाऊन चालणार नाही, त्या कृपया मला एकही वाढू नका. पुढे गेले. दुसरा होता, मला पण डायबिटीस आहे पण खूप इच्छा झाली, हो काय करणार, चव कशी आहे ती बघतो, मला फक्त 2च घाला. ठीक आहे, त्याला 2 वाढले गेले. तिसऱ्या ठिकाणी गेले, तो पण त्याची भरपूर भूक चाळवलेली होती. तो म्हणाला, जेवढे आहेत त्यातले निम्मे सगळे घाला, जे वाढायला आणले होते. तर दुसरा त्याला म्हणाला, अरे तुला हेवी डायबिटीस आहे, चालणार नाही, तू कशाला घेतो. म्हणजे प्रेमानं सांगितलं त्याला. तो म्हणाला, तुला काय करत आहे, तुझ्या बापाचं खातोय का, इथं मी लग्नात जेवायला आलोय. तर ह्यातला पहिला जो व्यक्ती आहे तो सत्वगुणी आहे, दुसरा रजोगुणी आहे आणि तिसरा तमोगुणी आहे. आता
त्यामुळे सत्वगुण असणे हे फार आवश्यक आहे, पण आणि ती अध्यात्माची पहिली पायरी पण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता सर्वच जण सत्वगुणी किंवा रजोगुणी किंवा तमोगुणी का नसतात? तर आपल्या हातून कार्य कसे होतात ते बघूया. कार्य करणारी इंद्रिय, त्याहून श्रेष्ठ मन, त्याहून श्रेष्ठ बुद्धी आणि सर्वात श्रेष्ठ आत्मा, अशी चेन आहे. मन आणि बुद्धी यांच्या सहाय्यानं कर्मेंद्रियांकडून कार्य घडत असतात. माणूस तमोगुणांकडे कसा जातो ते आपण बघूया. भगवद्गीतेले 2 श्लोक आहेत. हे जर आपण कायम लक्षात ठेवले तर आपण ह्याच्या अध्यात्म क्षेत्राकडे ओढलं जावं असं मला वाटतं. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे हे आपले इंद्रिय भोग, इंद्रियांच्या सुखी करण्यासाठी जे विषय आहेत, कामक्रोधादी विषय जे आहेत सेवनाचे, त्याचा तुम्ही सतत जर विचार केला तरी जे आवड निर्माण होते, आवड निर्माण झाली की ते हवेसे वाटतात, त्याची इच्छा निर्माण होते. इच्छा जर तुमची पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. इथपर्यंत ठीक आहे, पण क्रोध एकदा निर्माण झाला की तुमचा संमोह वाढतो, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर बुद्धिनाश होतो. अशा प्रकारचे हे 2 जे श्लोक आहेत ते अध्यात्मतेच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून या आसक्तीमुळे हे सगळं घडतंय. हे जर एकदा आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक पायरीवर आपण निश्चयी बुद्धीने विचार करून जी कर्मे केली तर बरीच कर्म सत्वगुणाकडे किंवा किमान रजोगुणाकडे जातील. म्हणून प्रत्येकाच्या स्वभावानुसार ती व्यक्ती सत्व, रज किंवा तमोगुणी होते. अध्यात्माची आवड उत्पन्न होण्यासाठी सत्वगुणी व्हायचा प्रयत्न व्हायला हवा. आता मुक्ती मिळण्यास म्हणजे समजा ठीक आहे, आपण अध्यात्माच्या साठी, आध्यात्मिक ज्ञानासाठी किंवा मुक्ती मिळवण्यासाठी मार्गाचे प्रयत्न केले, तर आता परमेश्वर कधी आपल्याला मिळेल, परमेश्वर प्राप्ती कधी होईल? मुक्ती मिळण्यासाठी काय करा याविषयी गीतेत 2 मुख्य मार्ग सांगितलेले आहेत, कर्मयोग आणि ध्यानयोग. तुमचे नियत कर्म शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पण कर्मफलाची आसक्ती न ठेवता करणे एवढा सोपा म्हणजे कर्मयोग आहे. प्रत्यक्षात तो फार अवघड आहे आणि ध्यानयोग तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. म्हणून अर्जुनाला सुद्धा सांगितलं श्रीकृष्णाने की ध्यानयोग कसा करायचा. त्यांनी ते सगळे नियम सांगितल्यानंतर मला नाही बाबा, मला जमणार नाही, माझं मन स्थिर होणार नाही, तर मी त्या भानगडीत पडत नाही. म्हणून त्याला कर्मयोग सांगितला. कर्मयोगी भव असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कर्मयोगाने आपण सुद्धा कर्मयोगाच्या मार्गाने जाणं हे जास्त योग्य आहे असं मला वाटतं. ध्यानयोग आचरण्यास कठीण का आहे? कारण इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. पण ध्यान योगीला ब्रह्मप्राप्ती लवकर होते. पण आता ब्रह्मयोगी ज्ञानयोगी होणं हे खूप कठीण आहे. म्हणून आपण कर्ममार्गानं जाऊ शकतो. आता गीतेतले 7व्या अध्यायात भगवान सांगतात, मी माझा जो विषय होता की अध्यात्माकडे वळल्यानंतर आपण परमेश्वर प्राप्ती कधी होईल, भगवान काय सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. हजारोंच्या संख्येनं फक्त काही जण माझ्याकडे येण्याची प्रयत्न करतात आणि त्यांच्यातला फक्त काहींनाच मी मिळतो. म्हणजे इतकं ते कठीण आहे. आता आपल्याकडे ह्याच्याबद्दलची उदाहरणं कोणती आहेत? तर रामदास स्वामी 12व्या वर्षापासून कठोर तपस्या त्यांनी केली आणि ना प्रत्यक्ष श्रीरामाचं दर्शन घडलं. पण 12 वर्षाची ही जी त्यांची तपस्या आहे खूप कठीण होती. तसंच संत एकनाथ त्यांनी सुद्धा तपश्चर्या खडतर केलेली होती. म्हणून ब्रह्मप्राप्तीचे झाले, असे जे ब्रह्मप्राप्ती झालेली आहेत हे महापुरुष खूप दुर्मिळ असतात. आपण जर मुक्तीच्या हेतूने कोणत्याही देवतेची उपासना मनापासून केली तर आपणास पुढील दिशा सापडते यावर विश्वास हवा. या ठिकाणी मी उपासना म्हटलं, याचा अर्थ त्यात पूजाही येते. पूजा करणं ही एक श्रद्धा, समर्पण आणि निष्ठा याची पायरी आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार चितुमिच्छति तस्य तस्या चलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. तुम्ही पूजेपासून सुरुवात केलात, कुठलेही आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये खूप सोय आहे, कुठल्याही देवतेची तुम्ही उपासना सुरू करा. ते मनापासून जर तुम्ही उपासना सुरू केली
तर त्याच्यावर तुमची निष्ठा दृढ करण्याचं काम श्रीकृष्ण करतील. त्यामुळे आपण कुठल्याही देवतेची उपासना करणं ही अध्यात्माची पहिली पायरी आहे असं मी म्हणेन. आता इच्छित हेतू साध्य झाला नाही तर काय? कारण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे खूप कठीण आहे मुक्त परमेश्वर प्राप्तीची. आम्ही भरपूर प्रयत्न केला, अगदी शेवटच्या आत्ताच्या अगदी मृत्यूपर्यंत केलं, आणि जर आपल्याला नाही मिळालं तर काय होतं? याविषयी श्रीकृष्ण 6व्या अध्यायात सांगतात, योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. शुचीनाम श्रीमतांग गेहे योग भ्रष्टोभी जायते, असं त्यात त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या वेळची त्यांची जी चांगली जी आहे अध्यात्माविषयक त्यांनी जी अभ्यास केलेला असेल त्याचं फळ म्हणून पुढचा जन्म तुम्हाला म्हणजे आपण जे स्वर्ग जो कल्पलेला आहे त्या स्वर्गात चांगल्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी तिथं दिला जातो. आणि तिथे तुमचा तो काळ संपला की परत श्रीमंत आणि चांगल्या पवित्र घराण्यांमध्ये तुम्हाला जन्म दिला जातो. आणि तिथे जन्म घेतल्यानंतर ह्या पूर्वाश्रमीच्या अभ्यासाची त्याला आठवण होते आणि तो पुढचा मार्ग करून मुक्ती मिळवू शकतो. त्यामुळे कुठलीही आत्मप्राप्तीसाठी केलेली साधना ही कधी फुकट जात नाही, ती अखंड ठेवायला हवी. मग आता सध्या परिस्थितीमध्ये हे कलियुग आहे, कलियुगामध्ये हे सगळं फार फार कठीण आहे. कर्मयोगानं राहणं सुद्धा कठीण आहे, ध्यानयोग सुद्धा कठीण आहे. मग काय करावं ह्याच्याबद्दलचे मला असं वाटतं, एक म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मान्य करा आणि ईश्वरावर दृढ निष्ठा ठेवा. ब्रह्मप्राप्तीची इच्छा ठेवा आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. पुनर्जन्मावर विश्वास ठेवा, कारण 15व्या अध्यायामध्ये पुनर्जन्माबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. जोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत जन्म आणि मृत्यू हा फेरा आहे. त्यामुळे पुनर्जन्मावर विश्वास ठेवा. लहान वयापासून साधना सुरू करा. समर्थ रामदासांनी 12व्या वर्षापासूनच साधना सुरू केलेली होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जे सगळे मोठे मोठे पुरुष आहेत त्यांनी खूप लहान वयात साधना सुरू केली होती. नंतर नवविधात साधना करायची म्हणजे काय करायची, नवविधा भक्ती सुद्धा सांगितलेली आहे. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, नंतर पादसेवनम, अर्चन, समर्पण, वंदनम आणि दास्य सखे, असे नवविधा भक्ती सांगितलेली आहे. त्यातले जे काही आपल्याला शक्य असेल ते आपण करू शकतो. शरीर सुदृढ ठेवा, त्यासाठी आहार सात्विक ठेवा. शास्त्रानुसार आचरण ठेवा. आचरण आपलं शास्त्रानुसार असलं पाहिजे. अध्यात्म विषयात वादविवाद करू नका. लहानपणी एक श्लोक मला ऐकलेला होता आम्ही, उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा कनिष्ठा मूर्तीपूजस्य तीर्थयात्रा धमाधमहा. सर्वात वरची जी अवस्था आहे उत्तमा सहजावस्था, सहज म्हणजे तो ब्रह्माशी तल्लीन झालेला आहे. मध्यमा ध्यानधारणा, त्याच्यानंतर ध्यानधारणा. कनिष्ठा मूर्तीपूजस्य, मूर्तीपूजा 3ऱ्या नंबरवर आहे. आणि ह्यांना काही जमत नाही म्हणून शेवटी तीर्थयात्रा करतात, हे 4थं आहे. तर जे टीका करतात की देव नाहीये वगैरे, त्यांना आपण सहजावस्थेत आहेत असं समजावं आणि त्यांना बाजूला सोडून द्यावं. त्यामुळे मुख्य म्हणजे अध्यात्मात वादविवाद करू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन मनन करा. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथ अवश्य अभ्यासा. मनाचे श्लोक अत्यंत उपयोगी आहेत. संसारी माणसासाठी दासबोध आवश्यक आहेत, पण अध्यात्माची नफरत असणाऱ्यांनी सुद्धा किंवा परमेश्वरावर विश्वास नसणाऱ्यांनी देखील दासबोध वाचायला हवा. सर्वाभूती परमेश्वर पहा, विभूती योग जो सांगितलेला आहे ते आहे. तर वरीलपैकी काही जरी गोष्टी आपण निष्ठेनं केल्या तरी ब्रह्मप्राप्ती नाही तरी सत्वगुणाचा अनुभव येऊन मानसिक समाधान मिळेल आणि इतरांचे जीवन देखील सुखी होईल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत जोशी. आपण अध्यात्माबद्दल जी खूपच छान आणि